नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं विजया व्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज गावाकडच्या पद्धतीने म्हणजे गावाकडचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्तपैकी असं चुलीवर बघा मी इकडं शाबू आणि बटाट्याचा किस टाकून पापड्या बनवलेल्या आहेत. तर एकदम क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत अशा जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या ह्या पापड्या एकदम मस्त झालेल्या आहेत. ह्या तर तुम्हाला दिसतच आहेत. तर इकडं मी रात्रीच 1 किलो शाबू भिजू घातलेला होता. 1 किलोच्या प्रमाणात ज्या पातेल्याने मी शाबू भिजू घातलेला होता त्याच पातेल्यानं 3 पातेले मी पाणी घेतलेलं आहे. आणखीन शिल्लक पाणी असावं म्हणून गरम करून पण घेतलेलं आहे. अशा प्रकारे इकडं पाण्याला मस्तपैकी आदन आलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी आता हा शाबू शिजवलेला टाकून घेतलेला आहे. ज्यावेळेस थोडा शाबू आपला शिजत येतो त्यावेळेस आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. तर इकडं छानपैकी हिरवी मिरची वाटून घेऊन ठेसून टाकलेली आहे. त्याचबरोबर 4 बटाटे 3-4 मोठ्या साईजचे बटाटे मी घेतले. त्याचा किस केला. किस व्यवस्थित स्वच्छ धुतला आणि इथं पातेल्यामध्ये टाकून घेतला. बघा तर आता मस्त असं चुलीवर हे सगळे वाळवणाचे प्रकार मी करणार आहे. तर बघा माझी तर सुरुवात झालेली आहे. तुमची झाली का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ या चॅनेलवरचा आहे. तर बघा अशा प्रकारे इकडं माझं पापड्यासाठी हे पीठ शिजून म्हणजे साबुदाणा शिजून तयार झालेला आहे. तर मेन कापड घेतलेल्या आहे आणि आता पळी पापड्या मस्त घालायला चालू आहेत. तर बघा ज्यावेळेस शाबू आपला चांगला शिजल अशा प्रकारे ज्यावेळेस होईल त्यावेळेसच आपल्या ह्या पापड्या नीट व्यवस्थित उलटायला येतात. कारण जर शाबू नीट नाही शिजला की मग आपल्या पापड्या तुकडे पडतात किंवा नीट व्यवस्थित एवढ्या काही तळल्या जात नाहीत आणि त्याच्यामध्ये तेल धरतं, चुरा होतो त्या तुकड्यांचा, असं होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे छान असं ज्यावेळेस आपण हे शाबू नीट पाण्यामध्ये शिजून घ्याल त्यावेळेस चांगल्या प्रकारे आपल्या शाबूच्या पापड्या तयार होतात. तर बघा इतकं कडाक्याचं ऊन होतं, इतकं कडाक्याचं ऊन होतं की 1 तासात तर माझ्या पापड्या या पलटायला आल्या आणि छान प्रकारे अशा बघा तुम्ही पाहू शकता छान प्रकारे अशा पापड्या पण इकडं तयार झाल्या आणि 1 दिवसात इकडं पापड्या वाळून खट पण झाल्या. तरी पण आणखीन याला वाळू द्याव्याच लागतात. तर बघा अशा प्रकारे छान अशा पांढऱ्या शुभ्र आणि लवकर अशा ह्या पापड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. तर छान एकदम पापड्या आपल्या इकडं झालेल्या आहेत. तर मी आज कोणाचा उपवास नाही त्याच्यामुळे 2-3च तुम्हाला दाखवण्यासाठी तळून घेतलेले आहेत. तर बघा एकदम मस्त पापड्या अशा फुललेल्या आहेत आणि मस्त अशा कुरकुरीत पण झालेल्या आहेत. या म्हणजे तेल थोडं पण याला धरलेलं नाही. अशा प्रकारे एकदम साधे आणि सोप्या गावाकडच्या पद्धतीने हे पापड्या मी बनवलेले आहेत आणि फर्स्ट टाईमच ह्या पापड्या मी बनवलेल्या आहेत. तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा.